दिनांक 29 जुलै 2026 रोजी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर आणि सोलापूरच्या संपूर्ण टीमनेच MIDC चिंचोळी, सोलापूर जिल्ह्यातील MIDC चिंचोळी या ठिकाणी एक बनावट देशी मद्य निर्मितीचा कारखाना उघडकीस आणलेला आहे। तिथे छापा टाकलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने। त्याबद्दल पहिल्यांदा मी आमच्या विभागाच्या SP मॅडम यांचं देखील अभिनंदन करतो, संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो। या छाप्यामध्ये बनावट देशी मद्य निर्मिती चालू असताना तिथे मोठ्या प्रमाणात देशी दारू निर्मिती करण्यासाठी जे वापरलं जाणारं अल्कोहोल किंवा स्पिरिट आहे हे मोठ्या प्रमाणात आढळलेलं आहे। तसेच आधुनिक यंत्रसामुग्रीने बनावट देशी दारू निर्मिती तिथे तयार होत असताना देखील आम्हाला सापडलेलं आहे। बनावट लेबल्स असतील, बनावट मद्यार्क आहे, तर हे कुठून आणलेलं आहे, याचा सोर्स काय आहे, याच्यासाठी तपास चालू आहे। आणि याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे वेगवेगळे आरोपी आहेत, जसे की स्पिरिट कुठून आणलं, त्याच्यानंतर हे लेबल्स, बनावट लेबल्स कुठं बनवले, बुचं बनावट कुठं बनवली, त्या बाटल्या कुठून आणल्या, या संपूर्ण मशिनरी कुठून आणली, याचा देखील पुढे तपासात आम्ही आढावा घेणार आहोत। आता याच्यामध्ये दारूबंदी गुन्ह्याचाच केवळ आम्ही दारूबंदी गुन्ह्याची कलम देखील दाखल केली, त्यासोबतच यामध्ये चिटिंग झालेली, फॉर्जरी झालेली, त्यासाठी भारतीय न्याय संहिता 2023 याच्या अंतर्गत देखील आम्ही पुढे तपास करणार आहोत। तसंच ट्रेडमार्क ॲक्टचं देखील इथं उल्लंघन आहे। बनावट त्यांनी असे 2 देशीचे ब्रँड आहेत, तर त्याचं पूर्णपणे डुप्लिकेशन करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुद्देमाल देखील मोठा सापडलेला आहे। मद्यार्क आहे, स्पिरिट आहे तयार करण्यासाठी लागलेलं, मोठी यंत्रसामुग्री आहे, तयार मद्य देखील मोठ्या प्रमाणात सापडले। याच्या काही डिटेल्स असतील त्या सोलापूरचे SP मॅडम आपल्याला देतील। अंदाजे 2 कोटीचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आला। जप्त मुद्देमालामध्ये देशी दारू तयार करण्यासाठी लागणारं मद्यार्क आहे, म्हणजे अल्कोहोल आहे, तयार देशी दारूचा माल आहे, यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात आहे, तसंच वाहनं आहेत, बाकीचं बुचं आहेत, काही ठिकाणी त्यासाठी इतर साहित्य आहेत, काही भांडी आहेत। जसं एक अंदाजे 1 महिन्यापासून हा तिथे कारखाना चालू आहे अशी खबर मिळाली होती। गेल्या आठवड्यापासून आम्ही त्याच्याबद्दल एक्साईज टीम सोलापूर त्याच्यासाठी काम करत होते, ते काल मग आम्हाला सापडलं। टँगो पंच आणि देशी दारू भिंगरी असे 2 ब्रँड आहेत। एक आहे अहिल्यानगर जिल्ह्यातला आणि एक ब्रँड आहे कोल्हापूरचा। तर त्याबद्दल आम्ही त्या कारखान्याला देखील देणार आहोत की आपल्या जे उत्पादन आहे ते डुप्लिकेशन असं चालतं, त्याबद्दल देखील पुढे कारवाई चालू।